घेतलेलं आहे स्वच्छ. हे पाय सगळं धुवून घेतलं, पानं वगैरे, कोरपड पण धुवून घेतली. तुळशी घेतलेली, तुळशीचे पानं, लिंबाचे पानं, मस्त कोरपड ना आपला पेर साबण. आम्हाला साबणचा बेस भेटला नाही, आता दुपारी गेला दुकानावर तर पेर साबण घेतलेला आहे आम्ही. पण मस्त चिरून घेतोय आपण साल काढून. हे पहा असं एक काढून घ्यायचं त्याचं बघा. आम्ही असं पूर्ण करून घेतो. चला तर मग सगळं कोरपडची साल काढून मस्त आम्ही चिर करून घेतलेली याची. मस्त कोरपड चिरून घेतो आणि मस्त आपण मिक्सरमध्ये सगळं काढून घेणार. बघा मस्त साबणचे तुकडे करून घेते आणि आपण आता मिक्सरमध्ये हे सगळं करून घेणार. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतोय आपण. पाणी टाकायचं नाही, आपलं कोरपडलाच पाणी येणार. लिंबाचे पानं आणि तुळस आणि कोरपड एवढं मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचंय. हे बघा तोपर्यंत आपण मस्त साबण पाणी आपलं गरम झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये मेल्ट व्हायला ठेवणार आहे. बघा मस्त होतंय, आपण मेल्ट छान असं होतंय. हे पा मस्त बारीक जळून घेतलं ना तर मग आपल्याला गाळायची पण गरज पडत नाही. हे डायरेक्ट टाकून द्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये. बघा मस्त झालेलं आहे, थोडं राहिलेलं आहे. चला तर आपण मिक्स करून घेऊ त्याच्यामध्ये. बघा खूप छान असं होतंय आपलं साबणचं पेस्ट तयार होते. आपण बाकीचं उरू दिलेलं आहे कारण की आपला साबण एकच होता, म्हणून जास्त साबण राहिला तर ते जास्त पण वापरू शकता तुम्ही. आमच्याकडे एकच साबण होता आता, म्हणून आम्ही आता एकच याच्याने प्रमाणात घेतलेलं आहे. 3 चम्मच घेतलेलं आहे पेस्ट. आपण बघा मस्त वाटींना तूप लावून घेतलेलं आहे. तूप तेल काही लावून घ्यायचं आहे आणि मस्त टाकू आपण त्याच्यामध्ये. आता आपण हे 3 तासांसाठी फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहोत. तर बघा आपले साबण आपण काढून दाखवू. तर बघा किती छान झालेत आपले साबण बनवलेले काल. पेर साबण पासून, कोरपड पासून, लिंबाचे पानं होते आणि तुळशीचे पानं त्याच्यापासून बनवलेले आहेत. किती छान आहेत. हे बघा फिरवत असते असे ढिल्ले होऊन गेले. थोडंसं बाकीचं हे बघा एवढे छान निघताय आपले साबण. बघा तुम्ही बघू शकता. बघा हा थोडा चिकना नाही झाला तो, तर बघा एवढा छान झालेला आहे. बघा किती भारी झाले. तुम्ही बी करून बघा. आणि हे म्हणजे त्वचेसाठी त्याच्यासाठी खूप छान झालेले आहेत आपले साबण. तुम्ही पण करून बघा आणि वापरून बघा. तर आमचे साबण घरगुती आयुर्वेदिक पद्धतीने नॅचरल आपण घरी बनवलेले. तर कसे झाले ते कमेंट करून सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.